नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला सेकंड डे आहे. सेकंड डेला आज आपण स्टार्ट करणार आहे. थोड्याच वेळात आपण आपल्या खतरों के खिलाडी सिरीज सेकंड डे आपण पार पाडणार आहे आणि आजचा आपला प्रॉफिट ठरल्याप्रमाणे एक $1100वरती $110 प्रॉफिट आज आपण काढायचं आहे. तेच मी तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ तयार करत आहे आणि जे काय असेल ते रिअल मी सांगणार आहे. तर मी आज आपली तारीख होती, काल होती 22, आज आहे किती 23. तर हा चार्ट तुम्हाला उलटा दिसत असेल, चलो ठीक आहे, मी व्हिडिओ कट करून दुसऱ्या पार्टमध्ये करतो. तारीख काल ती 22, फर्स्ट डे आपला कंप्लीट झाला. $1000चे 100 प्रॉफिट, 1100 कॅपिटल. आज सेकंड डे म्हणजेच आपली तारीख आहे 23/9/25. ओके. सेकंड डेला 110 प्रॉफिट आज कमवायचा, 1210 होतील आणि आपला शटर डाऊन करायचा. तर चला ठीक आहे, बघूया. 1-2च मिनटात आपण सुरुवात करतो आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कोटेक्स ट्रेडिंग मराठी. तर काल ठरल्याप्रमाणे कालचा दिवस आपण प्रॉफिट केलेला आहे $100 आणि आज आपला दुसरा दिवस आहे. खतरों के खिलाडी सिरीजमधला आपला हा दुसरा दिवस आपण चालू केलेला आहे आणि आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसावं सगळं. मी आता सगळं हे स्क्रीन रेकॉर्डिंग करत आहे आणि माझा ऑडिओ फक्त मी देत आहे, ते तुम्ही बघू शकता. पण आता काल मी तुम्हाला बोललो होतो, आपला बॅलन्स 900 आपण डिपॉझिट केलेला होता. तुम्ही बघू शकता, हा 900 इथं होता. पण 900च्या नंतर आपला बॅलन्स तुम्ही बोलणार 1158 कसं काय झाला. ह्याचं कारण असं आहे की काल मला थोडंसं मेडिकल प्रॉब्लेम इमर्जन्सी पडली होती, म्हणून मी काय केलं, नंतर जरा ही चूक केलेली आहे, मी तशी चूक नाही करायची. तर मी ट्रेड घेतले आणि ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, इथं दिसते आपला 22/9ला सक्सेड दिसते, $900 प्लस झालेले, म्हणजे आपण डिपॉझिट तुमच्यासमोर केलेले. आणि हा मायनस दिसतो, म्हणजे त्याच दिवशी कालच मी $100 विड्रॉल मारले, तो माझ्या अकाउंटला आलेला पण आहे आणि मी तो आता माझ्या मुलांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे, त्याच्यासाठी मी ते काढलेला आहे. त्याच्यासाठी काढले आणि मी असं ठरवलं की यार आपण $1000 सुरुवात केलेली आहे, पण आपल्याकडे नव्हते. पहिलेच आपण डिपॉझिट करतानाच 900 केले होते, 100 कमी केले होते, म्हणून मी $1100 बॅलन्स करण्यासाठी मी प्रयत्न केला, म्हणून तो आता 1158 माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे. पण आज आपण आपल्या टार्गेटप्रमाणे जेवढं टार्गेट आहे ना, $1100चं 10%, $1100चे 10% म्हणजेच किती, आपल्याला फक्त $110 प्रॉफिट करायचं आहे. तर चला करूया. पहिला ट्रेड आपण कालच्या ठरल्याप्रमाणे $22चा पहिला ट्रेड घेऊया. मार्केट बघू. मार्केट पोझिशन आपण निवडलेलं आहे USD BDT. OTC 93% रिटर्न आहे, रिटर्न पण छान आहे, चार्ट पॅटर्न पण छान आहे. बघूया तो ट्रेड एखादा भेटतोय का आपल्याला. जर भेटला तर निश्चितच आपण ट्रेड करूया. हा 20 सेकंदानंतर हा कॅन्डल संपेल, त्यानंतर आपण दुसरा ट्रेड घेणार आहे. हा क्लोजिंग कुठं देतो हा महत्त्वाचा आहे आपल्याला. हा क्लोजिंग जर व्यवस्थित दिला तर आपल्याला करता येईल. गॅप अप ओपनिंग केलेलं आहे, काय करावं, घ्यावी की ना घ्यावं कन्फ्यूजमध्ये आहे. पण एक डाऊनला प्लेस करायचा विचार आहे. बघू, जर भेटला चान्स लेट एंट्रीचा तरी मी डाऊनला $22ची मी एंट्री करत आहे. आणि जर खाली आला पूर्ण सपोर्टपर्यंत आणि तिथून जर मला अपला भेटला तरी पण मी अपला घेऊ शकतो, कारण रिजेक्शन देऊन वरती जाऊ शकतो, हा ग्रीन पण बनू शकतो. पण शक्यतो झाले 30 सेकंदाच्या आतमध्ये आले, हा आपला ट्रेड मिस झालेला आहे. आपण दुसरी पेअर निवडू, NZ CAD निवडू. बघू NZ CADमध्ये काय चाललं आहे काय नाही आहे. NZ CAD ठीक आहे. NZ CAD नंतर USD ARS बघू. USD ARS काही ठीक वाटत नाही. USD BDT बघूया. USD BDTच होता वाटतं मगाचा आपला. ओके, ठीक आहे, हा क्लोज झालेला आहे. आता हा आपण अप साईडला
घेणार आहे. थोडासा वरती गेलेला आहे, पण जरा खाली भेटतो आहे का बघू आपण थोडासा डाऊनला. अरे वा, आपला भेटलेला आहे आपल्याला. आपण आपला एक प्लेस केलेला आहे. अशी लेट एंट्रीची थोडीशी मित्रांनो वाट बघायची. एखादा ट्रेड मिस झाला तरी चालेल. म्हणजे काय, हा कॅन्डल जरी रेड क्लोज झाला आणि आपल्या एंट्रीच्या वरती जरी झाला तर आपण प्रॉफिटमध्ये जातो आहे, आणि आपल्या एंट्रीच्या खाली गेला तर लॉस झाला तर तो विषय वेगळाच आहे. पण आपला प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त राहतात. पाहूया हा ट्रेड काय करतो आहे आता, आपल्याला प्रॉफिट देतो आहे की लॉस देतो आहे. पाहूया आता. 17 सेकंद राहिलेले आहेत. 17 सेकंदामध्ये माझं इंटरनेट थोडंसं लूज झालेलं असं वाटतं मला, कारण असं वाटावं लागले की हे हँग झालेलं नाही आहे. इंटरनेटचा प्रॉब्लेम थोडा आहे. वायफाय आहे, पण ते वायफाय ते पी सीला बसवल्या हा विन झालेला आहे बघा तुमच्यासमोर. प्लसमध्ये $42 आपल्याला झालेले आहेत. आता अजून एक ट्रेड इथंच प्लेस करायचा आहे आपल्याला, अपलाच प्लेस करायचा आहे. तो करायचा आपण $55. ठीक आहे. यार मिस झाला ट्रेड यार, थोडासा इंटरनेट इश्यू असल्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. पण काय अडचण नाही. चला आपण दुसरा USD BDT सोडून दुसरा बघू. USD PKRमध्ये काय भेटते का बघू. PKRमध्ये नाही भेटत काही. USD BRLमध्ये बघू भेटते का. नाही, इथं पण काय भेटणार नाही. USD PHP इथं पण नाही वाटत. USD NGNमध्ये पाहू. हां, NGNमध्ये यार थोडासा एक डाऊन साईडला भेटण्याचा चान्स आहे आपल्याला. बघूया हा क्लोजिंग कुठं देतो आहे. त्यानंतर एक $55 आपण ट्रेड प्लॅन करणार आहे मस्तपैकी. लॉस झाला तरी चालेल, प्रॉफिट झाला तरी चालेल. आपण डाऊनला 55चा प्लेस केलेला आहे. पाहूया 51 सेकंदला आपण प्लेस केलेला आहे. आता हा वरती जातो आहे की खाली येतो आहे. आपण डाऊनला केलेला आहे, म्हणजेच आपण मार्केट आपल्या डिरेक्शनमध्ये डाऊनला जर गेला तर आपला प्रॉफिट, अदरवाईज लॉस. चेक करू. आपला दुसरा ट्रेड आहे. पहिला आपला विन झालेला आहे, दुसरा आपला 55चा टाकलेला आहे. 55चा का टाकला त्याचं पण एक रिझन आहे मित्रांनो, कारण माझा झालेला $10 पहिला प्रॉफिट प्लस मी आपल्या कॅपिटलची $25 असे मिळून मी $50च्या हिशोबाने मी 55 टाकले. म्हणजे आपला लॉस झाला तर फक्त $25 आपल्या मूळ कॅपिटलमध्ये लॉस होतो आहे. तर बघूया. 13 सेकंद राहिलेत, 12 सेकंद राहिलेले आहेत, 10 सेकंद आहेत, 9 सेकंद आहेत, 8 सेकंद, 7 सेकंद. लास्ट सेकंदला काय करेल सांगता येत नाही आहे, आपल्या हातात नाही आहे मार्केट. मी पहिलंच तुम्हाला बोललो होतो, त्यामुळे असा हा आपला लॉस झालेला आहे. तर आपण आता दुसरा ट्रेड प्लॅन करायचा आहे फक्त $60चा, जास्ती नाही. $60चा का, तर आपला कॅपिटल जागेवरती आला पाहिजे फक्त. त्यासाठी आपण हा $60चा IH पेअरमध्ये USD NGNमध्येच आपण आपला करणार होतो, पण वरती गेला. बघू 35-36मध्ये भेटला तरी, पण नाही आहे भेटला असं वाटत नाही. चला ठीक आहे. USD RSमध्ये बघूया. युरो NZDमध्ये पाहूया. नाही आहे तरी काय. NZ CADमध्ये पुरा ग्रीन चाललेला आहे यार. ठीक आहे, बघूया. जेवढा व्हिडिओ शॉर्ट करता येईल तेवढा मी करतो आहे मित्रांनो, कारण तुमचाही वेळ वाचला पाहिजे. कारण मला माहिती आहे खूप कामं असतात सर्वांना, त्या वेळेतून वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहणं अतिशय कठीण आहे. पण काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी नवीन आपण मिळवण्यासाठी आपल्याला आपला वेळ पण द्यायलाच पाहिजे आणि दिलाच पाहिजे. तर आपण इथं आपला ट्रेड प्लॅन करणार आहे. एक आपला एंट्री खाली भेटलेली आहे. एंट्री आपल्याला $60ची आपण एक एंट्री घेतलेली आहे. आणखी जर खाली आला तर आणखीन एक एंट्री आपण $60ची टाकणार आहे. टाकलेली आहे 32 सेकंदला. $120चा ट्रेड आपण प्लॅन केलेला आहे. अप साईडला, अप डिरेक्शनमध्ये आपण NZD CAD पेअरला निवडलेला आहे. आणि हा ट्रेड आपला पाहूया आता काय होतं, विन होतो आहे की लूज होतो आहे. माझ्या अंदाजे हा विनच व्हायला पाहिजे, पण तरी पण मार्केट आहे शेवटी, आपल्या हातात नाही आहे. जे आपण करायचं तेवढं करत असतो आहे. शेवटी पाहूया. 7 सेकंद राहिलेत. लास्टच्या चान्सला मला वाटते हा लूज झाला. ओके, नो प्रॉब्लेम.
आता 6 दुनी 12 120चा ट्रेड गेलेला आहे. आता 222चा आपण प्लॅन करणार आहे आणि तो डाऊनला प्लॅन केलेला आहे आपण. पाहूया आता NZ कॅडलाच OTC मार्केटला आपण 93% रिटर्न आहे. त्याच्यामध्ये डाऊनला एक प्लेस केलेला आहे आणि 1010% हा ट्रेड विनच व्हायला पाहिजे आपला, कारण मगाचाच आपला विन व्हायला पाहिजे होता पण तो चुकून रेड झाला. पण आता पहिला चुकून रेड झाला तर हाला रेड होणं गरजेचंच आहे. त्यासाठी मी एवढी मोठी रिस्क घेतलेली आहे. पण तुम्ही ज्यावेळी ट्रेडिंगमध्ये उतराल त्यावेळी असं नाही करायचं की आपला कॅपिटल मनी मॅनेजमेंट सगळं केलेलं तरच आपण लास्टपर्यंत टिकणार आहे, नाही तर मग आधीमध्ये उडून जाऊ शकतो. आता मला कसा थोडासा एक्सपिरियन्स असल्यामुळे मी डायरेक्ट $222चा ट्रेड काय घेतला, तर कारण आपण मगाशी $60चे 2 घेतले होते. 6 दुनी 12 म्हणजे $120 झाला. तर आपला अशा पद्धतीने हा विन झालेला आहे 222चा. तर आपलं कॅपिटल बघूया किती झालं, 1210. ओके ठीक आहे. तर आपण इथून 222 हटवून इथं $10ची अमाऊंट टाकून ठेवू, म्हणजे चुकून जरी बाबा क्लिक झाला तरी काय टेन्शन नाही आहे. आपला कॅपिटल होता किती सकाळी तुम्हाला दाखवला त्यावेळेला $158, हे 1158. आणि म्हणजे आपण टोटल बघू प्रॉफिटमध्ये किती दाखवतं आहे टॉपमध्ये. अरे यार $103 आपला बरोबर प्रॉफिट झालेला आहे. तर आपलं टार्गेट आहे किती, $110, कारण $1100च्या 10% म्हणजे $110 टार्गेट आहे आपल्या. आपल्याला $7 कमी आहेत तर आपण एक $10चा ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा $11चा करूया. आपण एक पेअर निवडू मस्त छानपैकी. ओके USD BDTमध्ये पाहूया. USD BDTमध्ये आपण एक $11चा आपला ट्रेड घेणार आहे. पण घ्यायच्या आधीच तो वर गेलेला आहे, पण घेतो. एंट्री विन झाला तरी झाला, लॉस झाला तरी झाला. एंट्री खूप वरती बसलेली आहे. अशी एंट्री चुकीची आहे. अशी एंट्री कधीच करायची नाही आहे, कारण एंट्री कधी आपला बरोबर हा जो पॉईंट आहे ना, इथं आपला कॅन्डल क्लोजिंग इथं बसली पाहिजे किंवा याच्या खाली बसली पाहिजे. आपण आपला ट्रेड घेतो आहे आणि जर डाऊनला घेत असेल तर त्याच्यावरती बसली पाहिजे असे. पण मी गडबडीमध्ये थोडंसं घेतलं, कारण मला जास्त रिस्क नव्हती. $11ची रिस्क होती, त्यामुळे मला $21 रिटर्न भेटणार होता आणि माझं टार्गेट आजचं कंप्लीट होणार होतं. आणि टार्गेट कंप्लीट झालं की मी पूर्णपणे मोबाईल स्विच ऑफ करून काउंटरमध्ये ठेवणार आहे. पण काल जी मी गलती केली होती, माझं टार्गेट $900चे $1000 बनले होते. त्यानंतर मी परत $150-200 प्रॉफिट केला. म्हणजे काल मी 10%च्या ठिकाणी 30% मी कॅपिटल काढला. ही गलती केली. भले प्रॉफिट झाला, प्रॉफिटबद्दल काही अडचण नाही, पण ही गलती आपल्याला भविष्यात महागामध्ये पडू शकते आणि मला पडलेल्या आहेत भरपूर अशा गलत्या. त्यामुळे ह्या गलत्या आपण कधीच नाही नंतर करायच्या. $113 आपला प्रॉफिट झाला बघू शकता. स्मार्ट ट्रेडरच्या पुढं आपली पोझिशन आहे 14,861 नंबरला आपला आहे, म्हणजे $113 आपण प्रॉफिट काढलेला. आपलं टार्गेट होतं $110चं, तर आपण कंप्लीट झालेलं आहे आज. टोटल आपला बॅलन्स आहे आज $1220. तर आता आपण ट्रेडिंग बंद करायची आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं, छान वाटलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या ट्रेडिंग मित्र कोणी करत असेल तर त्याला ही व्हिडिओ शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा हे कसं वाटतं आहे. आणि महत्त्वाचं मी काल एक तुम्हाला सांगायचं विसरलो मित्रांनो, की बाबा आपण ट्रेडिंग चालू केलेला हा सेकंड डे आपण विन केलेला आहे. पहिल्या दिवशी $110 प्रॉफिट काढला आहे. दुसऱ्या दिवशी आपण पहिल्या दिवशी $100 काढलेला आहे. दुसऱ्या दिवशी 110 काढलेला आहे. महत्त्वाचा माझा एक मुद्दा होता, पहिल्या दिवशी मी जी पहिली व्हिडिओ माझ्या कोटेक्सबद्दल, माझ्या पहिल्या जीवनाबद्दल मी अपलोड केली, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायचं राहून गेलो की मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मी खूप मोठं स्वप्न बघितलं होतं 2016 साली. ते स्वप्न होतं माझं रेंज रोवर स्पोर्ट घ्यायची. आणि रेंज रोवर स्पोर्टची किंमत आहे 1.88 CR, म्हणजे 1,80,00,000 किंमत आहे. आणि ते माझं टार्गेट आहे की 10 वर्षापूर्वी स्वप्न बघितलं होतं. 29/5/2026 या दिवशी मला रेंज रोवर स्पोर्ट घ्यायची आहे. आणि ती बुक करण्यासाठी मी जाणार आहे. आपला 36वा डे कंप्लीट झाला की मी ह्यातलं ₹10,00,000 कॅपिटल घेणार, रेंज रोवर स्पोर्ट बुक करण्यासाठी जाणार आणि तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार. फक्त तुम्ही मला सपोर्ट करा. जे माझा पहिल्यापासून चॅनल वॉच करतील, व्हिडिओ बघतील, मला सपोर्ट करतील. त्यानंतर जे सपोर्ट करतील, मी कमीत कमी माझे ज्यावेळेला $30,000 बॅलन्स होईल त्या डॉलरमधला मी $1,000 20% लोकांना मी गिव्हवे देणार आहे. म्हणजे प्रत्येकी ईच पर्सन
$50 येतील, म्हणजे ₹5000 आपल्या इंडियन रुपीमध्ये येतील. तर काही अडचण नाही. हे ट्रेड ट्रान्झॅक्शनमध्ये बघू शकता. मी काल 900 डिपॉझिट केले, 100 काल काढलेले मला खर्चासाठी, तरी पण माझा 1220 बॅलन्स आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हळूहळू करत जाऊया. एकदाच मोठा घास घ्यायचा नाही. जसं सोसल तसं खायचं, पचल तसं खायचं. लहान तोंडी मोठा घास घ्यायला जायचा नाही. मी तो घेऊन पण बघितलेला आहे, त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. तर चला ठीक आहे, इथंच आपण क्लोज करू व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओके बाय, टेक केअर.